आज आपण पाहूया मस्त अशी मसाला भेंडी कशी बनवायची, एकदम सिंपल। चला तर मग सुरू करू। इथे मी भेंडी घेतली आहे, एक पावभर भेंडी आहे 250 ग्राम। हिला मी असं हाफ स्लिट करून घेतलं आहे। मी तुम्हाला दाखवते कसं कट केलं ते। याला असं हाफ करायचं आहे एका भेंडीचं आणि त्याचे 4 तुकडे करायचे आहेत आपल्याला। या पद्धतीने आपल्याला ही भेंडी अशी कापून घ्यायची आहे। आता तुम्ही मधातनं स्लिट नाही केलं, डायरेक्ट भेंडीचे 4 तुकडे केले तरी चालतं। अशा पद्धतीने मी हे सगळे भेंडे कापून घेतली आहे। आता आपण पुढची तयारी करूया। इथे मी चॉपरमध्ये 1 टमाटर चॉप करून घेणार आहे। तुम्ही जर कांदा खात असाल त्याच्यात तुम्ही कांद्याचा वापर करू शकता। कांदा आणि टमाटर मिळून चॉप करून घ्यायचं। हे असं चॉप करून घेतलं आहे छानपैकी, एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे। आता तुम्ही हे मिक्सरमधनं ग्राइंड करून पेस्ट करून पण घालू शकता। इथे मी तेल घेतलं आहे। भेंडी करताना थोडासा पसरट असा पॅन घ्यायचा, जेणेकरून भेंडी इक्वली सगळीकडनं छानपैकी शिजते, म्हणून मी हा थोडासा पसरट असा पॅन घेतला आहे। या तेलामध्ये मी ही भेंडी फ्राय करून घेणार आहे हलकी। आता ह्याला आपल्याला एक 5 ते 7 मिनटं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। आपल्याला ह्याला हलकं क्रिस्पी करून घ्यायचं आहे। ह्याचा रंग चेंज होईलच आहे। हलकंसं ह्याला आपण एक परतवून घेऊया। आणि छानपैकी असं पसरवून द्यायचं आहे याला पॅनमध्ये पूर्ण, जेणेकरून ते पूर्ण व्यवस्थित इक्वली शिजेल आहे। ह्याच्यात मी 1 छोटा चमचा बेसन घातला आहे। आता बेसनसुद्धा आपल्याला ह्याच्यासोबतच भाजून घ्यायचं आहे, भेंडीसोबतच। थोडंसं भेंडीला क्रिस्पीनेस यायला आणि भाजीला एक घट्टपणा यायला म्हणून आपण करतो आहे। असं छानपैकी आपल्याला हे करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता ही अशी झाली आहे। एक 5 ते 7 मिनटानंतर ना ही अशी छानपैकी क्रिस्पी होते। तुम्ही बघू शकाल ही इव्हनली सगळीकडनं व्यवस्थित क्रिस्पी झाली आहे, असं नाही की अर्धी क्रिस्पी झाली आहे आणि अर्धी कच्ची राहिली आहे। आता ह्यात आपल्याला मीठ घालायचं नाही आहे या प्रोसेसमध्ये, नाहीतर सगळी ती भेंडी चिकट होऊन जाईल, क्रिस्पी होणार नाही। आपल्याला ही क्रिस्पी हवी आहे। अशी छान सगळीकडनं क्रिस्पी झाली की आपण हे काढून घ्यायची आहे। आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घेणार आहे। आता यात जिरं घालायचं आहे आपल्याला। आता यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाल्यांचाही वापर करू शकता किंवा खडा मसाला पावडरही वापरू शकता। जिरं छान फुललं आहे आपलं। थोडंसं हिंग घालणार आहे याच्यामध्ये। हिंग पण छान झालं। आता टमाटर घालूया। आता टमाटर व्यवस्थित सॉफ्ट होऊन द्यायचं आहे, त्यामुळे त्याला थोडं एक 3-4 मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्याला थोडीशी अशी करी हवी आहे, तो त्या अंदाजाने आपल्याला टमाटर एकदम सॉफ्ट आणि मॅशी हवं आहे। आता एक 3 ते 4 मिनटं व्यवस्थित शिजवल्यानंतर आपला हा टमाटर झाला आहे। आता याच्यामध्ये आपण आलं आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया। तुम्ही लसूण खात असाल तर आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घाला। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। असं परतवून झालं। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया। हळद घातली आहे, तिखट घालणार आहे, काळा मसाला घातला आहे, धनेपूड घालणार आहे आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला पण एक 2-3 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे। असं होऊ द्यायचं आहे व्यवस्थित। आता थोडंसं याच्यात आपण पाणी घालणार आहोत, कारण हे पूर्ण ड्राय झालेलं आहे। आता थोडंसं पाणी घालून व्यवस्थितपणे आपल्याला हा टमाटर आणि हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत। आता ह्याला तेल सुटेस्तोवर होऊ द्यायचं आहे आपल्याला। आता याला हलकी हलकी उकळी यायला लागली आहे। याच्यात 1 छोटा चमचा दही घातलं आहे मी
दही ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं. दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आता हे तेल सुटेस तर आपण होऊ द्यायचं आहे. ह्याला छान उकळी आली आणि याला हलकं तेल सुटायला लागलं तोस्तोवर थांबायचं आहे. ह्याला थोडंसं अदनामधनं परतवत जायचं जेणेकरून मसाला खालून लागणार नाही. आता तुम्ही बघू शकता ह्याला तेल सुटायला लागलं आहे आपल्या भाजीला या पद्धतीने. आता या स्टेजला त्याला छान तेल सुटलं की आपण याच्यात भेंडी घालणार आहोत. तर आता ही आपली सगळी भेंडी याच्यात घालून घ्यायची आहे आणि ह्याला परतवून घ्यायचं आहे. आता ह्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवताच ह्याला एक 3-4 मिनटं होऊ द्यायचे. आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर एक 4 ते 5 मिनटं ह्याला होऊ द्यायचं आहे. अदनमधनं थोडंसं परतवत राहा, नाही तर खालून मसाला लागून जाईल. सो आता ही आपली भाजी बनवून तयार आहे. या पद्धतीने ह्याला मस्त असं तेल पण सुटलं आहे आणि भाजी पण छान शिजली आहे आपली. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालूया आणि अशी ही आपली मसाला भेंडी तयार आहे. तर आपण आता हिला सर्व करूया. एकदम सिंपल रेसिपी आहे, काही फार झंझट केली नाही आहे याच्यामध्ये. तुम्ही सकाळी टिफिनसाठी सुद्धा ठेवू शकता ऑप्शन. मस्त भाजी आहे ही, लवकर बनते. तर अशा पद्धतीने एकदम आपली साधी सोपी कांदा लसूण न घालता मसाला भेंडी बनवून तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.